बघा, रिलेट करा. असं झालंय का की चार लोकांमध्ये उभं राहून बोलायची वेळ आली, किंवा असं कोणीतरी मोठा असेल बाबा, अधिकारी, क्लायंट, किंवा एखादा हुद्द्याचा कोणीतरी माणूस, त्याच्यासमोर आपलं मत मांडायचं ठरलं, आणि तुमचे पायच अचानक असे थंड पडलेत, हृदयाचे ठोके वेगाने वाढायला लागलेत, घशाला कोरड पडलीये, मनात विचार तर खूप आहेत, बोलायचं तर भरपूर सारं होतं, प्रॅक्टिस पण केली होती, पण तोंडातून शब्दच बाहेर पडत नाहीयेत. ती वेळ निघून गेली ना, तो व्यक्ती समोरून पास झाला ना, मग स्वतःलाच कोसत, का बरं मी बोललो नाही, किती म्हणजे काय काय झालं, काय होतं बरं, नीट का बोललो नाही, किती बावळट दिसलो असेल. होतं, झाले. विचार करा, तुमच्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, तरी सुद्धा चार माणसांसमोर बोलताना हा आत्मविश्वास जो आहे ना, तो जातोय कुठं? आज ह्या भीतीच्या पाठीमागची सायकोलॉजी, आणि याच्यावरती विजय मिळवण्याचा 5 सेकंदाचा जो ब्रेन हॅक आहे ना, तो आपण समजून घेऊ. ओके. आता सायकोलॉजीनुसार ह्याला एक तर तुम्ही फिअर ऑफ रिजेक्शन म्हणू शकता, किंवा सोशल अँझायटी म्हणू शकता. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्याला एक भीती कायम वाटत असते. म्हणजे मी बोललो, किंवा लोकांनी माझं हसू उडवलं, तर काय? म्हणजे लहानपणी बघा, आपल्याला वर्गामध्ये किंवा घरामध्ये किंवा अजून कुठेतरी मित्रांमध्ये बोलताना आपण काहीतरी बोलतो आणि कोणीतरी टोकलेलं असतं, आपल्याला हसू उडवलेलं असतं. त्यावेळेस काय झालेलं असतं, आपला मेंदू आहे ना, तो अनुभव म्हणजे धोका असं म्हणून सेव्ह करतो. म्हणजे वाफ निघती हे बघून त्याला हात लावला तर चटका बसतो, बरोबर ना, भासतं. आणि ह्याचा सेव्ह झालेला अनुभव म्हणून ज्याच्यातून थंड वाफा जरी निघत असेल तरी आपण चेक करतो की हे भासतंय का. याच पद्धतीने लहानपणी जे घडलं होतं ना, त्याच्यामुळे मेंदूला तो धोका वाटतोय. त्यामुळेच काय होतं, मोठं झाल्यावरती सुद्धा आपण जर कुणासमोर बोलायला जातोय, मेंदू लगेच सिग्नल काय देतो, बोलू नको, थांब, पुढच्याने तुला नाकारलं तर, तू चुकलास तर, कोणीतरी हसू उडवलं तर, कोणीतरी टॉन्टिंग केलं तर, व्हॉटएव्हर, जे काय असेल ते. आणि त्याच्यामुळे मेंदू आपल्याला सिग्नल तेच सांगतो की बोलू नको, पळून जा, काहीच नको, गपचूप बस, किंवा तत जे काय असेल ते सगळं काही. चार लोकांसमोर बोलायची भीती वाटणे, हे क्लिअरली म्हणजे आत्मविश्वास तुमचा कमकुवत आहे याचं लक्षण आहे. बरोबर आहे. आता या भीतीवर मात करून कोणासमोरही तुम्ही आत्मविश्वासाने बोलण्यासाठी मी तुम्हाला 2 सायकोलॉजिकल ट्रिक सांगते. पहिली ट्रिक काय? 5 सेकंदाचा नियम. ओके. म्हणजे जर तुम्ही बोलायचं ठरवलेलं असेल आणि पुढं कोणीतरी आहे त्याच्यामुळे तुमच्यावरती दडपण आलंय, त्यावेळेस असा विचार अजिबात करू नका की पुढचा काय नक्की विचार काय करेन, बोलू का नको, वगैरे वगैरे. बोलायचं तुम्ही ठरवलेत ना, एक मोठा डीप ब्रीथ घ्या, मोठा श्वास घ्या, 5 4 3 2 1, आणि लगेचच्या लगेच बोलायला सुरुवात करा. हात्रेच बोलायला सुरुवात करा. 5 सेकंदापेक्षा डोक्याला जास्त वेळच देऊ नका की बाबा काय होईल, तो नकार देईल किंवा अजून काय करेल, काही वेळच देऊ नका, काही गरज नाही. ओके. नाहीतर तुम्ही बोलू शकणार नाहीत पुढे. आणि दुसरं, आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळे डोळे घालून बोलणं नाही. तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देते. डोळ्यांमध्ये डोळे घालून बोलण्यापेक्षा हा जो फोरहेडचा प्रकार आहे ना, हा सेंटर पॉइंट, या ठिकाणी बघून बोला. म्हणजे तुम्हाला असं पुढच्याला तुम्ही डायरेक्टली डोळ्यात डोळे घालून किंवा मोठे डोळे करून बघताय असं पण वाटणार नाही. आणि एक कम्फर्टेबल असं फील त्याला पण वाटेल आणि तुम्हाला पण वाटेल. तुम्हाला पण त्याच्या डोळ्यामध्ये बघताना जे अनकम्फर्टेबल वाटणार आहे ते वाटणार नाही. ओके. मेंदूचा जो मानसिक ताण आपण म्हणतो ना, तो 50% कमी होऊन जातो इथे या ठिकाणी बोलल्याच्या नंतर. आणि त्याच्यामध्ये सुरुवात करताना चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल ठेवा. याच्यामुळे होतं काय, तुमच्या डोक्यामध्ये जे भीतीचे हार्मोन्स आहेत, तुम्ही स्माईल केली याचा अर्थ ते भीतीचे हार्मोन्स आहेत ना, लगेचच्या लगेच बाजूला होतात, शांत होतात. ओके. आता हा जो आत्मविश्वास आहे ना, हा जन्मापासून कोणाकडे नसतोच. तो आपल्याला प्रॅक्टिसने तयार करावा लागतो. म्हणजे लोकांची भीती बाळगणं सोडून द्या. कारण लोक तुमच्या चुकांपेक्षा ना तुमच्या आत्मविश्वासाला जास्त मान देतात, त्याला मॅटर करतात. पण ही जर भीती तुमच्या प्रगतीमध्ये, व्यवसायामध्ये, नात्यामध्ये खूप मोठा अडथळा तयार ठरत असेल ना, तर आधी तुमची मनशक्ती आणि त्याच्यातले लेवल तुमची ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तर मिळूनच जाईल, पण तरी सुद्धा ज्यांच्या मार्फत हा व्हिडिओ मिळालाय त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडून तुम्ही मनशक्ती टेस्टची आपली गुगल फॉर्मची लिस्ट घ्या, आणि त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची उत्तरं देऊन मेंटल हेल्थ स्कोर घर बसल्या जाणून घ्या. फ्रीमध्ये आहे, डोंट वरी. आणि त्याचबरोबर मग तुमची मनशक्ती किंवा आत्मविश्वासाचे सूत्र तुम्हाला जर शिकायचे असतील ना, तर ते तुम्हाला पुढे गायडन्स करतील. ओके. चला मग तुमची टेस्ट द्या. वाट कसली बघताय? स्वतःतली भीती संपवा. बदलूयात स्वतःला. ऑल द बेस्ट.